आपल्यासोबत विश्लेषक तर आहेतच, पण मोठमोठ्या बातम्या आपल्याकडे येताना दिसतात। 10 लढती बदलणार महाराष्ट्राचं राजकीय चित्र अशी माहिती समोर येते। 10 हाय व्होल्टेज लढती महाराष्ट्राचं चित्र बदलणार अशी दिसते। एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीची सरशी आपल्याला पाहायला मिळालेली आहे। तर राज्यामध्ये 10 लोकसभा मतदारसंघांमध्ये कांटे की टक्कर दिसून आलेली आहे। त्यामुळे आता या 10 लोकसभा मतदारसंघांमध्ये नेमका कोण जिंकणार याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे। तर एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीची सरशी या 10 लोकसभा मतदारसंघांमध्ये पाहायला मिळाली आणि आज जेव्हा निकालाचा दिवस आहे त्यावेळेला या 10 लोकसभा मतदारसंघात नेमका कोण जिंकणार याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे। आणि याविषयी आपण आपले या ठिकाणी विश्लेषक बसलेले आहेत त्यांच्याकडे आपण जाऊयात। मी अतुल माने सरांशी बोलत होते। अतुल माने सर, आपण म्हणत होतो की आपण बघितलं एक्झिट पोलनुसार सत्ता पुन्हा एकदा एनडीएची येते, पण जो एक कॉन्फिडन्स आहे विरोधकांचा तो नेमका कोणत्या कारणामुळे आहे असा एक मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कोणती गणित सांगून ते म्हणतात की 295 येणार? विरोधकांचा कॉन्फिडन्स मला असं वाटतंय की मी मागाशी म्हटल्याप्रमाणे अनेक राज्यातील बदलती परिस्थिती, राजकीय परिस्थिती, तिथे राजकीय समीकरणं बदललेली आहेत। अगदी बिहारचं समीकरण बदललेलं आहे, उत्तर प्रदेशचं समीकरण बदललेलं आहे। कारण उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात पुन्हा अखिलेश यादव आणि ही सगळी मंडळी एकत्र आलेली आहेत। बिहारमध्ये नितीश कुमार यांनी अतुल माने सर, तुम्ही योगी आदित्यनाथ यांच्याविषयी बोलला तर त्याच्यामध्ये एक आणखी एक ऍड करता येईल की योगींना सुद्धा बाजूला काढलं जाईल असा एक मुद्दा मांडलेला होता अरविंद केजरीवाल यांनी। हो, त्याचाही परिणाम दिसू शकेल? मला असं वाटतंय की सत्तेच्या ह्या राजकारणामध्ये ह्या घडामोडी होऊ शकतात। कारण अरविंद केजरीवाल यांनी तर थेट आरोप केलेला होता की योगी आदित्यनाथ हे वरचढ होऊ शकतात, म्हणून त्यांना पुन्हा पुढच्या 3-4 महिन्यानंतर पायउतार व्हावं लागेल। मला असं वाटतं की ह्या राजकीय ज्या खेळी असतात त्या प्रत्येक पक्षामध्ये असतात, त्याला भाजपही अपवाद ठरलेला नाही। आणि ज्याचा मी उल्लेख करत होतो, नितीश कुमार यांनी दरवेळी आपली भूमिका बदललेली आहे। ते मागच्या वेळी राजद बरोबर अलायन्समध्ये होते, अचानक ते भाजपबरोबर गेले। बिहारमध्ये माझे काही सोर्सेस आहेत त्यांच्याशी बोलताना मला असं जाणवलेलं होतं की बिहारमध्ये लोकांची नाराजी नितीश कुमार यांच्या विरोधात जास्त आहे। एक्झिट पोलचे आकडे काहीतरी वेगळे सांगतायत, पण लोकांचा तिथला कल मात्र काहीतरी वेगळा सांगतोय। त्यामुळे मला असं वाटतंय की इंडिया आघाडी त्या बाबतीत कॉन्फिडंट असू शकते। पुन्हा आता बॅलेट पेपर, आता आज मतमोजणी यंत्र खुलतील 8 वाजता आणि त्यानंतर ते स्पष्ट होईलच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।